उमरखेड विधानसभा मतदार अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। या मतदारसंघाचं नेतृत्व भाजप आमदार नामदेव ससाने करीत आहेत। या मतदारसंघावर पक्षातील इतर इच्छुकांनी आपली दावेदारी केलेली आहे। 2019च्या निवडणुकीत आमदार राजेंद्र नजरधने यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती। यावेळी राजेंद्र नजरधने यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढणार अशी इच्छा व्यक्त केली आहे। तर आमदार नामदेव ससाने यांनी विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केल्याचा दावा केला आहे। विरोधक आरोप करतात असं त्यांनी सांगितलंय। तर भाजपचे पदाधिकारी तसे भाविक भगत हे देखील इच्छुक आहेत। त्यांनी या मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी देखील सुरू केले। आपण रुग्णालय क्षेत्रात काम केलं असा दावा भगत यांच्याकडून करण्यात आला आहे। त्यांचं जे काम आहे त्यांचं काम त्यांना करू द्या, कारण त्यांचं कामच आहे की लोकांमध्ये भ्रम पसरवणे, चुकीचे मतप्रवाह पसरवणे। कारण आजपर्यंत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा त्यांनी अपमान केला, त्यापेक्षा ही मंडळी वेगळी काय करणार आहे। कारण आपण बघितलं आहे की साधारणतः अमेरिकेत जाऊन राहुलजींनी सांगितलं की आता आम्ही आरक्षण या ठिकाणी बदलणार आहोत, कारण त्यांची वृत्ती तशा प्रकारची आहे। त्यांच्या पोटात जे असते ते बाहेर किंवा ना किंवा तरी ओठावर येते। त्यामुळं ते किती जरी या ठिकाणी बोलत असतील की आम्ही या ठिकाणी काम करत नाही, आमचं काम जे आहे हे कामाच या ठिकाणी बोलते। त्यामुळं मागच्या ज्या 2 वर्षात कालखंडामध्ये मी माझ्या मतदारसंघातील सगळा संपूर्ण विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। मग मतखंडातील रस्ते असो, मतखंडातील गंगानदीचा पाण्याचा प्रश्न असो, का जंगल भागातील रस्ते असो, का संपूर्ण विजेचा प्रश्न असो, ह्या सगळ्या गोष्टी उमरखेड आणि महागाव तालुक्यामध्ये मी अतिशय समतोल राखून या ठिकाणी विकास केला। माझा तालुका, उमरखेड तालुका आणि महागाव तालुका अशा कुठल्याही प्रकारचा मी त्या ठिकाणी भेदभाव केला नाही। उलट महागाव तालुक्यात मी जास्त कामं केली। त्यामुळं विरोधक ज्या ठिकाणी बोलतात ते निश्चितच तो त्यांचा पार्ट आहे, त्यांना बोलू द्या, आपण त्यांना विकास कामातून उत्तर देऊ या ठिकाणी।